यापूर्वी आपण घोणस आणि मण्यार सापांची काही वैशिष्ट्ये पाहिली होती। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आज आपण भारतीय नाग म्हणजे इंडियन कोब्राची 14 आश्चर्यकारक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत। भारतातील प्रमुख 4 विषारी सापांपैकी एक नाग हा भारतातील प्रमुख 4 अत्यंत विषारी आणि प्राणघातक सापांपैकी एक आहे। नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे भारतातील प्रमुख 4 विषारी साप आहेत। यांच्यामुळे भारतात दरवर्षी 46,000 ते 60,000 लोकांचा मृत्यू होतो। नाव आणि वर्ग भारतीय नागाला इंडियन कोब्रा, एशियन कोब्रा, बायनोसिलेट कोब्रा किंवा चष्मेवाला नाग सुद्धा म्हणतात। याचे शास्त्रीय नाव नाजा नाजा आहे। भारतीय नाग एलापिडे कुटुंबातील व नाजा वर्गातील साप आहे। नाजा वर्गात 30 पेक्षाही जास्त नागांचे प्रकार समाविष्ट आहेत। शरीराची वैशिष्ट्यपूर्ण रचना भारतीय नाग मध्यम आकाराचा साप असून त्याचा पाठीचा भाग काळा, करडा, गडद तपकिरी, फिकट तपकिरी किंवा फिकट पिवळसर रंगाचा असतो, तर पोटाचा भाग पांढरट पिवळा, करडा, फिकट पिवळा किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो। भारतीय नागाच्या फडीच्या मागच्या भागात चष्म्यासारखी नक्षी असते, त्यामुळेच त्याला चष्मेवाला नाग म्हणतात। फडीच्या आतल्या भागात 2 गडद ठिपके असतात। गळ्याखाली काही आडवे पट्टे असतात। नागाचे डोके लंबवर्तुळाकार आणि थोडे चपटे असते। डोळे मध्यम आकाराचे आणि बाहुल्या गोलाकार असतात। प्रौढ नागाची लांबी 3.3 ते 4.9 फूट असते। शिकार नाग दिवसाही शिकार करतो, पण तो प्रामुख्याने सायंकाळी आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो। तो मुख्यतः उंदीर, बेडूक, सरडे, पाली, घुशी, पक्षी व त्यांची अंडी खातो। तो स्वतःच्या जातीच्या व इतर लहान सापांनाही खातो। आढळ आणि अधिवास भारतीय नाग भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व दक्षिण नेपाळमध्ये सर्वत्र आढळतो। नाग घनदाट व विरळ जंगले, विस्तीर्ण मैदाने, खडकाळ प्रदेश, दलदलीचा भाग, शेती विशेषतः गव्हाची व भाताची शेती व अनेकदा अन्नाच्या शोधात मानवी वस्तीतही आढळतो। भारतीय नाग पाण्याच्या आसपास जसे नदी, तलावांच्या कडेला असलेले खड्डे व बिळे, झाडाच्या खोडातील ढोली, वारुळे, दगडांचे ढिगारे व उंदरांच्या बिळात राहतात। पुनरुत्पादन नाग हा अंडी घालणारा साप आहे। मादी नाग साधारण एप्रिल ते जुलै महिन्यांच्या दरम्यान एका वेळी 10 ते 30 अंडी घालते। अंडी 48 ते 69 दिवसांमध्ये उबतात व त्यातून पिल्ली बाहेर येतात। पिल्ली जन्मतः विषारी असतात। स्वभाव आणि वर्तन नाग मूळतः लाजाळू साप आहे। तो मानवापासून पळून जाण्याचा व लपण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा त्याला धोका असतो तेव्हा त्याचा पुढचा भाग वर उचलतो आणि फणा काढतो। त्यावेळी तो श्वास बाहेर सोडून फुतकारतो, म्हणजे फुसफुस आवाज काढतो। तो समोरच्याला इशारा देऊनही कोणी जवळ आले तर अतिशय वेगाने दंश करतो। नाग अनेकदा तोंड बंद करून फक्त धडकही मारतो। याद्वारे तो समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो। तो काही वेळा विष न सोडताही चावतो, ज्याला ड्राय बाईट म्हणतात। नाग चावल्याची लक्षणे नाग विषारी आहेच, पण तो मण्यार सापापेक्षा कमी विषारी असतो। मात्र तो एका दंशात जास्त विष सोडू शकतो। नागाचे साधारण 15 ते 20 मिलीग्रॅम विष मानवासाठी प्राणघातक ठरू शकते, जे एका चाव्यामध्ये पुरेसे आहे। भारतीय नाग चावल्यानंतर मानवामध्ये विविध लक्षणे दिसतात। नाग चावल्यानंतर त्वचेवर 2 सुया टोचल्यासारख्या जखमा दिसतात। रक्तस्राव होतो। चावलेल्या जागी आग व वेदना होतात। त्या जागी सूज येऊन इतर भागातही पसरते। ऊतींचे नुकसान होते। जखमेच्या भागातील त्वचा काळी किंवा निळी पडते। 3ऱ्या दिवसापर्यंत फोड येऊन जखम सडते आणि दुर्गंध येतो। नागाने दंश केल्यानंतर साधारण 15 मिनिटे ते 2 तासांच्या आत लक्षणे दिसतात। नागाचे विष प्रामुख्याने न्यूरोटॉक्सिक असते, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो। गुंगी येते, डोळ्यांवर झापड येते, बोलताना अडथळा येतो, गिळताना त्रास होतो, श्वास घेताना अडथळा येतो व अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो। नागाचे विष कार्डिओटॉक्सिक देखील असल्यामुळे हृदयावर परिणाम होऊन हृदय फेल होऊ शकते। याशिवाय शुद्ध हरपणे, अशक्तपणा, पोटदुखी, मळमळ व उलटी अशीही लक्षणे दिसतात। वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो। विषाचा नशेसाठी वापर भारतात तरुण वर्ग नागाच्या विषाचा वापर नशेसाठी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। यासाठी लोक गारुडीला पैसे देऊन नागाचा दंश करून घेत असत। या विषामुळे लोकांमध्ये शुद्ध हरपणे, गुंगी येणे व अति आनंद होणे अशी लक्षणे दिसायची। मात्र आता ही पद्धत खूप जुनी झाली आहे। कायदेशीर संरक्षण भारतीय नाग वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहे। नागाला मारणे, इजा करणे, घरात पाळणे, नागाच्या शरीराच्या भागांची व विषाची विक्री करणे व गारुडी खेळ करणे कायद्याने गुन्हा आहे। नाग आणि धामण साप ओळखण्यात गोंधळ धामण सापाचा रंग, अंगावरील नक्षी आणि मान उंचावून पाहण्याच्या सवयीमुळे नाग आणि बिनविषारी धामण साप ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो। पण जवळून पाहिल्यास धामण सहज ओळखता येते। धामण फणा काढत नाही। धामण नागापेक्षा लांब म्हणजे साधारण 7 ते 8 फूट लांब असते। काही वेळा
त्याहीपेक्षा लांब असते. धामणच्या ओठांवर काळे उभे पट्टे असतात. धामणच्या शरीरावर स्पष्टपणे दिसणाऱ्या शिरा किंवा कडा असतात. धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मामध्ये नाग पूजनीय आहे. नाग शक्ती, संरक्षण आणि सुबत्तेचे प्रतीक मानले जाते. बौद्ध धर्मात नागाला धर्मरक्षक मानले जाते, तर जैन धर्मात नागाला तीर्थंकरांचे रक्षक मानले जाते. राजचिन्हे. भारतातील अनेक संस्थानांच्या अधिकृत राजचिन्हांमध्ये नागाचा समावेश होता. उदाहरणार्थ ग्वाल्हेर, कोल्हापूर, गोंडल, खैरागड, कालाहंडी यांसारख्या राज्यांच्या चिन्हांमध्ये नाग महत्त्वाच्या स्थानी होता. गैरसमज. नाग गारुडीच्या पुंगीच्या आवाजाने डोलतो असे अनेक लोकांना वाटते, पण हा मोठा गैरसमज आहे. वास्तविक नाग स्वरक्षणासाठी पुंगीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो, त्यामुळे तो डोलल्याचे दिसते. नाग हवेतील आवाज ऐकू शकत नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.